कुठेतरी लगावेल, परंतु नक्कीच नितीशच्या बॅटला मात्र बॉल देखील स्पर्श झाला नाहीये. सामना गमावला करवई बी संघानं हार्डलक. कौतुक करूयात पुन्हा एकदा सारा 11 चिखलोली संघाचा चांगला खेळ राहिला आहे मैदानाच्या, परंतु जाऊयात नवीन मॅचच्या दिशेने. सामना पाहायला मिळेल भाईजान 11 कुळगाव विरुद्ध चेंज द गेम जांभिवली बी. या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि या दोन्ही संघांचा 12th मॅन 12 खेळाडू या ठिकाणी आहे. किती मागच्या मॅचमध्ये खरवई बी संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी मात्र महाग पडली. अर्थातच त्या टीमचा 12th मॅन नव्हता. येस, आपण करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच आमचे बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष नक्कीच महेश धुळे सरांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. नक्कीच आपण जाऊयात त्यांच्या वतीने. आपण ऐकूयात या मॅचचं धावतं विवरण. धन्यवाद प्रसादजी सवार आणि धन्यवाद प्रकाशजी भल्ला ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम आपण या ठिकाणी जी स्पर्धा पाहत आहेत या ठिकाणी प्रकाश शिलेबांना खरवेवाडी यांच्या वतीनं आणि या मॅचला सुद्धा सुरुवात झाली आहे. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी खास करून मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी 2 दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय किशोर प्रकाश शिलेबांना खरवेवाडी आणि स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आपण पाहतो. मॅचला सुरुवात झाली आहे. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. एक कार्यक्रमाला मला जायचे म्हणून या ठिकाणी फक्त एका सत्रासाठी आम्ही जॉईंट होतोय. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज सोनू. 2 टीममध्ये ही मॅच चालू आहे. एका बाजूला भाईजान कुळगाव तर दुसऱ्या बाजूला जांभिवली बी. दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने खेळत असतात. आणि आज या ठिकाणी हे बदलापूरचे 8 संघ नुकताच आम्हाला बादल असतील, त्यानंतर दिनेश वाघ यांच्या वतीने आमंत्रण करण्यात आलं आणि आमचे प्रसाद सवारे जे समालोचक आहेत बदलापूर समितीचे सदस्य सुद्धा आहेत. एक चांगला अप्रतिम आवाज त्यांचा सुद्धा आपण ऐकतोय. फलंदाज पहिला बाद झालाय. स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल अरबाज आणि आता त्याच्या साथीने न्यू बॅटर तन्वीर इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला आलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतात. बदलापूर कर्जत हायवे एंड कडून एक षटक आहे. थोडंसं रणवीर रिदममध्ये थोडंसं अडथळा निर्माण होतोय. खरवईचे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतायत आणि वैभवशाली क्रीडांगण आहे. भरपूर मॅचेस या क्रीडानगरीमध्ये होत असतात. अगदी आपण मागील 1 ते 2 वर्षापूर्वी पाहिलं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक तब्बल 3,33,333 रुपयाची स्पर्धा सुद्धा याच क्रीडानगरीमध्ये झाली होती. क्लीन याच दरम्यान आपण पाहतोय फलंदाज होतात बाद. आणखीन एक धक्का लागेल. एक बिग विकेट, बिग लॉस भाईजान कुळगाव या संघाला लागत असताना हा दुसरा धक्का. फलंदाज अरबाज बॅक टू द बॅट. खऱ्या अर्थाने स्वर्गीय किशोर असतील, प्रकाश आणि विष्णुदादा आणि स्वर्गीय अंकुश लडकू सवारे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. कारण कुठेतरी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट ब्रदर्स स्पोर्ट्सच्या वतीनं ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अगदी आपण पाहिलं तर अनेक लाईव्ह स्ट्रीमिंग आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये. जेव्हा आम्ही समालोचनाला जात असतो तेव्हा वेगवेगळ्या इव्हेंट्स लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर करत असतात. कारण सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सातत्याने दोन्ही जिल्ह्यांमध्ये चालू आहे. कालच आपण पाहिलं तर ISPLची फायनल झाली. त्यामध्ये श्रीनगर के बीर शेवटपर्यंत असं वाटलं होतं की तो संघ जिंकेल, परंतु शेवटच्या क्षणाला माझी मुंबई या संघाने काय खेळ केलेला आहे. विजय पावलेने लगावलेला स्विचिटचा षटकार आक्रमक पवित्रताने धारण केला. तो सामना आपल्या बाजूने खेचून आणला. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी आपण पाहतोय जो षटकार आला ना अंकुरच्या बाटमधून
तो मात्र विजयी षटकार होता माझी मुंबईसाठी. ही सर्व आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचं यश आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या सर्व ग्रामीण खेळाडूंना मिळतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेटने. पुढचा बॉल. फुलटॉस ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. मिड विकेटला बॉल चाललाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आता मिळेल फक्त एक सिंगल धाव. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 3 धावा आहेत. 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर थोडीशी नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते ते स्कोर कार्डवरती. नक्कीच आपण पाहतोय 2 महत्वाच्या विकेट्स त्यांनी गमावलेले आहेत. अरबाज आणि अरमान असे 2 खेळाडू बाद झालेले आहेत. ऑन साइडला बॉलला इथे फेकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. कदाचित आपण पाहतो पंच दर्शवत आहेत की हा षटकार आहे. क्लिअर करणारा इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. सर आपण पाहिलं तर खरवईवाडी संघाचं विशेष कौतुक, कारण ही स्पर्धा 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते. सलग 2 वर्षी स्पर्धा आपण याच ठिकाणी पाहिलेली आणि याही वर्षी 3ऱ्या वर्षामध्ये एक दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्पर्धा कोणतीही असू दे, परंतु स्पर्धेचं सातत्य टिकवणं फार महत्त्वाचं आहे आणि ते या ठिकाणी आपण पाहतो खरवईवाडी संघाच्या वतीनं टिकवण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो जे माजी खेळाडू आहेत, माजी क्रिकेटपटू आहेत, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो पहिले षटक कंप्लीट झालेलं आहे आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये येतात गोलंदाज जय. लेफ्ट हँडर बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वैभव पवार जे मात्र जांभिवलीचे आहेत, त्यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. या दरम्यान आपण पाहतोय बॉल चालला मागे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे थांबवण्यात आलाय. पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात काही गरज नव्हती. मी तर म्हणेन हा प्रश्न पडलाय आणि आता तन्वीरला सुद्धा हे मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज होईल रन आउटच्या स्वरूपात बाद. थांबवण्यात आलं होतं तन्वीरला, परंतु त्याचा मोह त्याला आवरता आला नाहीये. काल चिंचवली संघ क्वालिफाय झाले. अनंता गाबंडा यांचा संघ आहे. ठाणे रायगड जेव्हा अंबरनाथ तालुका आदिवासी ग्रामीण क्रिकेट खेळत असतो तेव्हा ठाणे रायगड जेव्हा मॅचेस होत असतात त्याचं नेतृत्व ठाणे संघाचं अनंता गाबंडा यांनी केलेलं आहे. 2 बॉल आणि त्यावरती विकेट आली. फलंदाज झाला बाद. धाबत संख्या धावफलकामध्ये स्थिर. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा धावफलकामध्ये. शेवटच्या क्षणाला जो षटकार आला ना तो फार महत्त्वाचा होता भाईजन 11 कुळगाव संघासाठी. पहिल्या षटकात 9 आणि आता एक्स्ट्रा 1 रन आली. 9 बॉलची 10 धावा धावफलकामध्ये आहेत. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल टाकण्यात आलाय. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. स्ट्राईक एंडला फलंदाज अदनानकडे आणि हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. वैभव पवार यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा तर टीम जांभवली संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला त्यांचे मनपूर्वक स्वागत. कारण आता डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा तुम्हाला जांभवलीच्या वतीनं सुद्धा पाहायला मिळणार आहे. रेल नील ग्राउंड अंबरनाथ त्या क्रीडानगरीमध्ये ती स्पर्धा होणार आहे. या दरम्यान आपण पाहतो आणखीन एक चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतात जयला. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये त्याला पाचारण करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला सोनू होते, त्याच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती षटकार आला, परंतु आता धाबा रोखण्याचा प्रयत्न हे जय करतायत. पुन्हा एकदा बीमर बॉल टाकण्यात आलाय. इथे मात्र 2 खेळाडू एकत्रितरित्या गोळा झाले होते परंतु एकही खेळाडूच्या हाताला चेंडू स्पर्श झाला नाही. परंतु अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती आणखीन 1 धाव एक्स्ट्रा मिळते. 1+1 अशा मिळतील 2 धावा. संघाची धाबत संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण जर पाहिली
तर 12 धावा आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत. सतत 2 दिवस ते मात्र या ठिकाणी जॉईंट आहेत. अत्यंत चांगला लेखाजोखा त्यांचा आहे आणि चांगली माहिती पुरवण्याचं काम ते करतात. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावत संख्या ही धावफलकावरती आहे 12. नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडू खराब टाकल्यानंतर 2 बिमर बॉल आल्यानंतर गोलंदाजाला बदलण्यात आलेलं आहे. कारण आपण पाहतो त्याला बाद घोषित केले पंचांनी. इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे एका गोलंदाजाने 2 चेंडू जर बिमर हाताळले तर त्याला आपण बाद घोषित करत असतो. आणि याही मॅचमध्ये मला असं वाटतं की आता जयला गोलंदाजी करता येणार नाही आहे. षटक क्रमांक 2 हे कंटिन्यू होईल. 1-17 साठी जरूर या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि आता गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी ते षटक कंटिन्यू केलं जाईल. दुर्गेश राऊंड विकेट. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. चांगली गोलंदाजी करतात. बॅटची लिडिंग एज होती. मागे चला त्यांच्या तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. तुषार जमदरे कुल कॅप्टन गावदेवी करवई संघाचे मॅचचा आनंद घेतात. आमचे योगेश पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या वतीनं. धावत संख्या धावफलकावत 1 ने पुढे सरकती आहे. टीमची टोटल 13 धावा 13 रन्स. उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून हे षटक तुम्ही पाहत आहेत. दुर्गेश राऊंड विकेट. हो ऑन साइडला फटका प्रतिमेश क्षेत्ररक्षक जज करतायत. एका टप्प्याखेर बॉलला अडवण्यात येईल आणि आता त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा अवधी होता बाटा रन्नांकडे. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धाब्याने संघाचा धावफलक कदाचित पहिल्या सत्रामध्ये एक चांगली इन्व्हेस्टमेंट करावी लागेल भाईजान कुळगाव संघाला. सध्या आपण पाहतोय हा संघ देखील भन्नाट फॉर्ममध्ये. या दरम्यान बदलापूर आदिवासी रील स्टार अर्थातच रॉकी बाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धक्का लागेल भाईजान 11 कुळगाव संघाला. तब्बल 4था फलंदाज बाद. या षटकातील आपण पाहतो या ठिकाणी आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुर्गेशने मात्र चांगलं षटक कंटिन्यू केलं आणि त्याच्याबरोबर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. एक सांघिक यश जरूर मिळालं या षटकामध्ये. आपण पाहतोय दुर्गेशच्या या गोलंदाजीमध्ये शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत आमच्या स्कोरर सांगतात 15 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहणार आहोत राऊंड विकेटने. 3 षटकांची मॅच आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 16 धावा आहेत 16 रन. ब्रदर्स लाईव्ह टेलिकास्ट ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्या वतीने आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण झालंय. रॉकी या आपण जे रील स्टार आहेत. हो शॉट ऑफ लेन. मागे फक्त जागा बनवली आहे. बॅटला हलकासा चुंबन घेतलं. कडा होती बॅटची आणि त्या मागे चालला बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये आलेला हा फाईन चौकार. डीजे आणि 20 धावा धावफलकावरती झालेले आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक मैदानावरती आता अरबाज येतात. अरबाज ए बी सी असे 3 खेळाडू आहेत. जेव्हा जेव्हा भाईजान कुळगाव 20 धावा धावफलकावरती आहेत 2-0 तेव्हा आम्हाला प्रश्न पडत असतो की कोणता अरबाज नक्की मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता हा अरबाज ए बाज झालेले आहेत. अरबाज बी आणि सी असे 2 खेळाडू मैदानावरती खेळत आहेत. शेवटचं अंतिम षटक. या अंतिम षटकानंतर आम्ही देखील
स्पर्धेतून रजा घेऊ, कारण फक्त या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही आलो होतो. एक स्पर्धा नुकतीच आम्ही कव्हर केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता सेना यांच्या वतीने ती स्पर्धा चालू आहे शाहूराजे बडवलीच्या ग्राउंडवरती. आणि आणखीन एक प्रोग्राम आहे भीम महोत्सव बदलापूर नगरीमध्ये. थोडाच वेळात बरोबर 5:30 ते 6च्या दरम्यान तो कार्यक्रम सुद्धा चालू होणार आहे. अनेक कलाकार त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. सिने अभिनेत्री असतील, सिने अभिनेता, त्यांचं बदलापूर नगरीमध्ये आगमन होणार आहे. शेवटचं अंतिम षटक सूरज. हो, यावेळेस ऑन साइडला डाईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु खात्रीशीर पकडलंय, प्लम पकडलंय. SCDS-LBW फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल भाईजान कुळगाव संघाला. फलंदाज 11 हे नाव आल्यानंतर अपसुक आपल्या समोर येतील ते मात्र निसारभाई शेख, महाराष्ट्र पोलीस, जे या संघाला लीड करत असतात. आणि आता अगदी आपण पाहतो अंडर 14चा खेळाडू इथे गोलंदाजी करतात. अगदी या चांगल्या खेळाडूंना लाजवतील असे हे गोलंदाज आहेत. पहिल्या बॉलमध्ये त्याला सफलता मिळाली आहे. म्हटलं जातं ना की चांगली गोलंदाजी आहे आणि स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्सने या ठिकाणी गोलंदाजी करतात. एक वाक्य आम्हाला जरूर आठवतंय या ठिकाणी या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं, की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्या बरोबर असेल ना तर जगात तुम्हाला कोणी हरू शकणार नाही आहे. आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतो आत्मविश्वासाने ही गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक हाताळतात. ओ, या दरम्यान आणखीन एक कॉट बिहाइंड. जर गोलंदाजी आवडली असेल ना सूरजची तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. सलग 2 बॉलवरती त्यांनी मात्र विकेट संपादित केले आहेत. फलंदाज बाद. पाहतो सलग 2 विकेट्स प्रस्थापित केलेले आहेत गोलंदाज सूरजने. आणि आता ऑन हॅट्रिक बॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतोय खरवई क्रीडानगरीमध्ये मॅचेस असल्यानंतर तुषार भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत असतात या क्रीडानगरीमध्ये. मग स्पर्धा कोणती असू दे, मग स्पर्धा रेग्युलर फॉर्मॅट असू दे किंवा कॉर्पोरेट लेवलच्या मॅचेस असू दे, तुम्हाला पब्लिक प्रेक्षक या क्रीडानगरीमध्ये भरपूर एन्जॉय करताना दिसत आहेत. शेवटचे अंतिम 4 बॉल शिल्लक आहेत ऑन अ हॅट्रिक बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बेगाने आलेत. 1 धाव तिथे कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. जावेद आलेत, जावाबाई मैदानावरती आणि त्यांना मिळाली 1 सिंगल धाव. धावसंख्या सध्या आता आपण पाहिलं तर निसारबाई शेख संघापासून थोडेसे दूर आहेत, परंतु जावाबाई हे मात्र संघाला लीड करतायत. ही चुरस होती, जुगलबंदी होती. मी तर म्हणेन निसारबाई शेख आणि जावेद जाबाबाई यांच्यामध्ये. ओ, समोर खेळलेत, फटका चांगला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. एका टप्प्याखेर बॉलला अडवण्यात आला. इथे रन आउटच्या स्वरूपात परतावा लागेल आणखीन एक फलंदाजाला. जावाबाई बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का आणखीन एक लागेल भाईजान कुळगाव संघाला. फलंदाज बाद. या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण गावदेवी श्री गणेश क्रिकेट संघ खरवई संघाचा मी वाडी संघाचा आभार व्यक्त करेन. आमचे बादल सवारे असतील, प्रसाद सवारे असतील, दिनेश वाघ यांचं विशेष कौतुक. आणि संपूर्ण स्पर्धेला आमच्या समालोचन समितीच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. विजयी संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. आणि नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेच्या या सत्रानंतर या मॅचच्या आम्ही या ठिकाणाहून रजा घेणार आहोत. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सूरज, त्याचं विशेष कौतुक.
ओ खोलवा डब्बाचा बॉल अक्षरशः खोदून काढला. बॉल चाललाय सरळ. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने आले. सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न आहे आणि आता 2 धावा इथे मात्र शेवटच्या मोमेंटला मिळतील. अगदी आपण पाहतो पंच पडताळणी करतात, परंतु या ठिकाणी व्यवस्थित बाट ग्राउंडिंग केली की नाही हे तपासलं जाईल. आणि आता एक कंप्लीट झाली आहे, सेकंड कंप्लीट आहे की नाही आता आपल्याला पाहायला मिळेल. पंच काय दर्शवतात, 1 की 2 आणि टार्गेट सेट होणार आहे. पंच सांगतात आम्हाला की धावा इथे शेवटच्या बॉलवरती किती मिळतील. चर्चा चालू आहे दिनेश वाघ आणि बादल सवार यांच्यामध्ये. त्यांचं विशेष कौतुक, कारण संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. दुसऱ्या विकेटसाठी DRS मध्ये आपण जाऊ आणि ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चेक करणार आहोत DRSच्या माध्यमातून. आमची टेक्निकल टीम, टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, तिचा वापर आपण करू. ओ या दरम्यान फलंदाज असणार आहेत बाद. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि टीमची टोटल या ठिकाणी 23 धावा आहेत. 24 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये. आणि सत्राला जशी सुरुवात होईल आम्ही या स्पर्धेतून रजा घेतो. नक्कीच आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांचं, सर्व या ठिकाणी खेळाडूंचा विशेष मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल. टीम जांभिवली बी आणि भाईजान कुळगाव. 24 धावांचं लक्ष येणाऱ्या 18 बॉलमध्ये. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच डिझी आणि थँक्यू सो मच मॅडी सर. खरं तर नक्कीच आपण आम्हाला सहकार्य केला, आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मॅडी सरांच्या ठिकाणी आपण पाहतात नक्कीच मानसन्मान केले जात आहे. नक्कीच मॅडी सर आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच दरवर्षी आणि सातत्यानं आम्हाला ते नक्कीच पाठबळ देतात आणि सातत्यानं ते आम्हाला सहकार्य करतात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू मॅडी सर. आपण नक्कीच या स्पर्धेत आलात, आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तर आपण रॉकीचा या ठिकाणी सत्कार करूयात. या रॉकी आपल्या या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत या स्पर्धेचा विषयी. तर आम्ही उमेश सवारे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे व त्यानंतर आपण खान सरांचाही सन्मान करूयात. खरं तर खान सर नक्कीच आम्हाला या ठिकाणी सातत्यानं इथे आम्हाला ते सहकार करतात, त्यांचाही आपण मान सन्मान करणार आहोत. तर रॉकीचा या ठिकाणी मान सन्मान केलं जाते. नक्कीच रॉकी, आपण या ठिकाणी आलात आपल्या स्पर्धेत. नक्कीच आपण देखील दरवर्षी भेट देता. नक्कीच आपण या स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि आपल्या या आयोजनाविषयी काय म्हणसाल? धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. खरवई कमिटीबद्दल धन्यवाद आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल पण धन्यवाद. आणि अत्यंत असे धन्यवाद. रुचीचे सामने या आम्हाला मैदानावर, इथं या खरवई बोलवला, मैदानावर. एवढा मान सन्मान केला. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच रॉकी. तुझा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. जाऊयात लगेचच या मॅचच्या दिशेने. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ अटीतटीचा सामना या ठिकाणी या खरवई मैदानावर. आपण सर्व दर्शकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वांचे या भव्य दिव्य टुर्नामेंटमध्ये सुरू असलेला सामना भाईजान वर्सेस मॅच होणार पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर फलंदाज हर्षलसाठी
गुडलेन स्पॉटचा होता, भन्नाट वेग होता या चेंडूवरती, परंतु टप्पा पडले तर अगदी डीप राहिलाय. खरं तर या चेंडूवरती आपण पाहतायत कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिल्या सत्रामध्ये जवळ 23 धाबा बनल्या गेल्या आणि 24 धाबा संख्या बनवायच्या आहे. टीम चेंज द गेम जांभिवली संघाला, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत कदाचित आता या ठिकाणी पंच लाईन पाहतील. यस, वाईटचा इशारा, +1 रन न खाता पिता आता 2 धाब्यानं पोट भरलं जातं. 1+1 2 रन. त्याच दरम्यान जीवन पाटील आणि गुलशन शुक्ला यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थानं चेंज द गेम जांभिवली बी संघाला शुभेच्छा येत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहतात खरं तर बॅट्समन सोनूला बीट केलंय. भन्नाट वेग होतं, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू डॉट राहिलाय. बिलकुल बिलकुल. कारण टार्गेट जो आहे तो 24 रनचा टार्गेट आहे या ठिकाणी आणि 24 रन काढणे ही अशक्य आहे. कारण पिच फार टर्न घेत आहे, उसळी घेणारी आहे. बढिया हिट बघूया. पंचांचा इशारा, 6 बिग हिट, सुंदर षटकार. सुंदर षटकार. या षटकासोबत स्कोर संख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर सुरुवात मात्र दोन्ही संघांकडनं. सुरुवातीला डॉट बॉल आले होते, बॉलची मागणी होते. यस, आणि मॅच बॉल सुद्धा लगेच झालाय. नक्कीच आमच्या ऑल इंडियाचं सर्वांचं कौतुक केलं जाईल. आमचे नॅनो असतील, त्यानंतर आदेश असेल, त्यानंतर आमचे जे सर्व ऑल इंडिया आहेत सर्वांचं मनपूर्वक व्हॉलेंटियर आभार. फारच सुंदर आहे आणि तटस्थ आहे. बॉल गेला की लगेच आणतात. मला वाटतं खिशातून देतात का ते. नाही, सर्वांची मेहनत, परंतु सगळ्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. यालाच म्हणतात आनंद. आनंद आणि उत्साह. सर्व ऑल इंडियाचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. नक्कीच सारा 11 चिखलोली संघ लगातार 2 सामने जिंकले, त्या टीमचं कौतुक. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार, जांभिवली संघ की भाईजान 11 कुलगाव संघ? आता सांगणं कठीण आहे. हा षटक झालं की सांगू शकतो आपण. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट बाय लकी असू शकते. मागचा चेंडू आपण पाहिला तर डॉट आला. डॉट बॉलच्या सांगतेनंतर 8 धाबा धावफलकावरती आहेत. अबे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर होता, परंतु यस, पंचांचा इशारा वाईडचा आलाय. एक अवांतर धाव मिळेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. खर तर 24 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. सातत्याने डॉट पर्सेंटेज आणि चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल मैदानामध्ये. हा चेंडू चांगला आहे, खरं तर गुडलेन स्पॉटचा होता. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये लेग कटर या चेंडूला म्हटलं, आणि तो चेंडू सध्या तरी मैदानाच्या आत गोलंदाज तन्वीर फेकतोय. चांगला बॉल आहे, डॉट बॉल आलाय. खरं तर सातत्याने डॉट बॉलची नक्कीच या ठिकाणी गरज आहे भाईजान 11 संघाला, आणि खऱ्या अर्थानं ते डॉट बॉल येत आहेत. आणि तन्वीर चांगला गोलंदाज आहे तसं. नक्कीच पॉवर प्लेचा षटक फेकतोय, आणि पॉवर प्लेचा षटक कसा फेकावं याचं जागतिक आणि ज्वलंत उदाहरण मात्र तन्वीर देतोय. तन्वीर देत आहे. शेवटचा बॉल इथे फटका फसलाय. झेलची संधी, परंतु डीप मध्ये खेळाडू भरपूर लांब आहेत, आणि इथे मात्र झाली जबल ही मित्र म्हणेन मोठी चूक. कदाचित आधी मन बनवलं कॅच वरती येणं, परंतु तदनंतर अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे डिसिजन मित्र म्हणे थोडासा चुकीचा राहिलाय. आणि इथे आपण पाहता जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 4 धावा मिळतील टीम चेंज द गेम जांभिवली बी संघाला. आता समीकरण सोपं झालंय. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळ 13 धावा आल्यात, म्हणजे आता 12 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज आहे.
पहिल्याच ओव्हरमध्ये 60% हा सामना सर चेंज द गेम जांभिवली संघाच्या बाजूने आलाय. नक्कीच खान सर या ओव्हरनंतर आपला आम्ही मान सन्मान नक्कीच करू या स्पर्धेचा विषय. नक्कीच आम्ही नक्कीच आम्ही मनापासून आभार व्यक्त करू कारण की सातत्यानं आपण आम्हाला तुम्ही सहकार्य केलंय. नक्कीच खान सर यांचं या क्रिकेटवरचं प्रेम आहे. आवर्जून ते इथे येतात सातत्यानं आम्हाला सहकार्य करतात. नक्कीच आणि ते शिक्षक आहेत पेशानं आणि सातत्याने नक्कीच नागपूर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ते शिक्षक आहेत. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले विद्यार्थी मात्र घडत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अरबाज. वेगवान चेंडू फटका फसला परंतु क्रिकेटच्या अगदी खेळातला हा सर्वात सेफ शॉट आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध चेंडू परंतु इथे घडलं काय खराब थ्रोपैकी परंतु मैदानाच्या आत सध्या तरी अगदी जोरदार वारा सुरू आहे आणि आपण पाहतात सध्या तरी त्याचाच फायदा मिळतो म्हणेन चेंज द गेम जांभिवली बी संघ घेतोय. एक धाव कंप्लीट सिंगलच्या मदतीने 14 धावा. आता 10 धावसंख्येची गरज. दोन्ही फलंदाज सध्या तरी चांगली बॅटिंग करतात. चांगली पार्टनरशिप आणि दोन्ही फलंदाज सेट झालेत. सोनूचा विचार केला तर सर सोनूच्या बॅटमध्ये एक षटकार आणि एक चौकार आलाय. तोच सोनू स्ट्राईक वरती आहे. 11 बॉल 10 ची गरज. तर चला भाईजान 11 टीम आपण जास्त वेळ घेऊ नका. आज अंतिम दिवस आहे. इथे ऑन साइडला उडवलाय फटका इथे फसलाय जेलची संधी आणि झाली चूक. शेवटच्या मोमेंटला कॅच होते परंतु जजमेंट चुकलंय आणि तदनंतर हा बॉल चाललाय खेळाडूला बीट करून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुम्हाला एक चूक महाग ठरू शकते आणि आता ती चूक झाली आहे टीम भाईजान 11 कोलगाव संघाकडनं. आता 2 चुका झाल्या सर. नक्कीच एक तो चौकार आणि आता ही कॅच. या धाबा जर मैदानाच्या आत राहिल्या असत्या तर कदाचित मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलं असतं भाईजान 11 कुलगाव संघाने. आता समीकरण सोपं झालंय. 10 बॉल 6 धावसंख्येची गरज. सोनूच्या बॅटमधनं आतापर्यंत 14 धावा आल्यात. हा देखील फटका चांगला परंतु टीममध्ये खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बॉल चाललाय त्याच रिझन मध्ये. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार. इथे सन्मान दिलं या चेंडूला. एक धाव तर कंप्लीट आणि आता इथे दुसरी ही धाव कंप्लीट. सामना जिंकलाय चेंज द गेम जांभिवली बी संघाने. अभिनंदन परंतु हार्ड लक टीम भाईजान 11 कुलगाव संघ. दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात. दोन्ही संघांना विनंती असेल आपण शेक हँड करायचा आहे आणि तदनंतर मैदान आपण सोडायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू राहिला ज्याच्या बॅटमधनं 3 चौकार आणि 1 षटकार.